नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकारमध्ये सुरू असलेल्या वादात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. राज्य सरकारच्या विमानानं प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आल्यानं राज्यपालांना खासगी विमानानं प्रवास करावा लागला आणि या मुद्द्यावरून आता भाजपचे नेते आक्रमक झालेले आहेत. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रात याआधी असं कधीच घडलेलं नाही असं म्हणत या सरकार इतकं अहंकारी सरकार आपण पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टींमध्ये अहंकार आणणं चुकीचं आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. मात्र या सगळ्यानंतर राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकारमधील वादाचा दुसरा अंक आता सुरू झालाय की काय अशीच चर्चा सुरू आहे आणि या मुद्द्यावरच आजचा आपला विशेष कार्यक्रम अहंकाराचा सामना. राज्यपाल आणि राज्य सरकारमधला वाद आता विकोपाला गेल्याचं दिसतं आहे. राज्यपालांना राज्य सरकारचं चार्टर विमानच उपलब्ध झालेलं नव्हतं, त्यामुळे नव्यानं वाद निर्माण झाला आणि आता यावर राजभवनानं देखील खुलासा केलेला आहे. 2 फेब्रुवारीलाच महाराष्ट्र सरकारला राज्यपालांच्या प्रवासासंदर्भात हे पत्र लिहिण्यात आलेलं होतं. आज सकाळी 10 वाजता राज्यपाल विमानात बसल्यानंतर त्यांना विमानाच्या उड्डाणासाठीची परवानगीच मिळाली नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे 12:15 कमर्शियल विमानानं राज्यपाल डेहराडूनला रवाना झाले. राज्य सरकारला याची माहिती आधीच पत्र पाठवून देण्यात आलेली होती. मात्र तरी देखील परवानगी मिळालेली नसल्यानं आता हा एक नवा वाद निर्माण झालाय. राज्यपालांना त्यामुळे चार्टरऐवजी रेग्युलर कमर्शियल फ्लाईटनं डेहराडूनला रवाना व्हावं लागलं आणि त्यामुळेच आता या सगळ्या प्रकारानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण झालेला आहे. भाजप नेते राज्य सरकारवर टीका करतायत. हा सगळा प्रकार घडल्यानंतर आता राजभवनाकडून या सगळ्याबाबतचा खुलासा देखील करण्यात आलेला आहे. आजच्या या प्रवासासंदर्भात 2 फेब्रुवारीलाच पत्र पाठवण्यात आल्याची माहिती राजभवनानं आता दिलेली आहे. राज्यपालांना विमान नाकारणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. हे अतिशय हा पोरखेळ आहे. या सरकार एवढं इगोइस्टिक सरकार मी बघितलेलं नाही. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी अशा गोष्टीत इगो करणं अतिशय चुकीचं आहे. इतका इगो सरकारने दाखवणं चुकीचं आहे. ही खासगी मालमत्ता नाही आहे, ही राज्याची मालमत्ता आहे, ही कुठल्या व्यक्तीची मालमत्ता नाही आहे. पण ज्या प्रकारे सरकार आपली मालमत्ता असल्यासारखं वागताय, मला असं वाटतं की याच्यातनं महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार यापूर्वी आम्ही कधीही पाहिलं नाही. पोरखेळ चालवलेला, पोरखेळ म्हणजे रस्त्यावरची भांडणं असतात तशा प्रकारची भांडणं ही राज्य सरकारच्या वतीनं उखडली जातात. मला वाटत नाही की याने राज्यपालांचं काही वाईट होईल, पण राज्याची प्रतिमा मात्र यातनं मलिन होते. आणि हे सरकार हे किती अहंकारात गेलाय, किती अहंकारी सरकार आहे, किती अहंकार यांच्यामध्ये आहे हे स्पष्ट झालं. सूड भावनेचा अतिरेक झाला असून संविधानाचा गळा घोटला जातोय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय. सूड भावनेचा अतिरेक झालाय. आपल्या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक ताकदीचं संविधान या ठिकाणी दिलेलं आहे आणि राज्यपाल हा संविधानाच्या आधारे राज्याचा प्रमुख असतो आणि राज्यपालांना जर विमानात बसून क्लिअरन्स दिला जात नसेल तर यापेक्षा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार दुसरा असू शकत नाही आणि आघाडी सरकारनं परमोच्च त्यांच्या सूडभावनेचा बिंदू गाठलाय असं माझं स्पष्ट मत आहे. राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये आतापर्यंत जे काही वाद झाले ते वाद नेमके कोणते होते ते पाहूया. उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून त्यांच्या नियुक्तीला विरोध झाला. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीलाही एक प्रकारे स्थगितीच दिली गेली. सरकारकडून राज्यपालांचा कुलगुरू नियुक्तीचा अधिकार काढण्याचाही प्रयत्न झाला. रायगड जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन राज्यपालांनी अधिकाऱ्यांना थेट आदेशही दिले. विद्यापीठ परीक्षेच्या मुद्द्यावर राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वाद झाल्याचंही बघायला मिळालेलं होतं. मंदिरं खुली करण्यावरून हिंदुत्वाची आठवण करून देणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं होतं आणि या पत्राच्या मुद्द्यावरनं गहजब झालेला होता. राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील खरमरीत उत्तर दिलेलं होतं. कॉफी टेबल बुकवरून शरद पवारांनी राज्यपालांना शाब्दिक टोले लगावलेले होते.
राज्यपालांकडून राज ठाकरे यांना शरद पवारांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आलेला होता। तर आपण बघितलं की राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून अनेक मुद्द्यांवरनं खटके उडालेले आपण बघितलेत, संघर्ष झाल्याचं आपण बघितलंय, कुरघोडी एक प्रकारे होते की काय अशी देखील जोरदार चर्चा झाली। त्यामुळे आज जो प्रकार घडला, राज्यपालांना राज्य सरकारकडून चार्टर विमानाचं उड्डाण नाकारण्यात आलं, परवानगी नाकारली गेली आणि त्यानंतर कमर्शियल फ्लाईटनं राज्यपालांना हा प्रवास करावा लागला आणि त्यामुळे आता हा वाद आणखीन वाढलेला आहे। आणि याच महत्त्वाच्या मुद्द्यावर अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे आमदार राम कदम सध्या जोडले गेलेले आहेत। सोबतच शिवसेनेचे प्रवक्ते किशोर तिवारीजी आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबत औरंगाबाद लोकमतचे संपादक चक्रधर दळवी सर देखील आपल्या सोबत आहेत। सर्व मान्यवरांचं मी या चर्चेमध्ये स्वागत करतो आणि आपण सुरुवातीला किशोर तिवारीजी आपल्याकडे येतो। काय नेमकं कारण होतं राज्यपालांना ही परवानगी नाकारण्याचं? कारण आता असा आरोप होतोय खास करून भाजपच्या नेत्यांकडनं की अहंकारातनं हे सगळं घडतंय सध्या। खरंच हे कारण आहे का काही वेगळं कारण आहे राज्यपालांना ही परवानगी नाकारण्याचं? नाही, परवानगी तर नाकारली नाही। तांत्रिकदृष्ट्या उपलब्धता पाहिल्यानंतर ते कन्फर्म केल्या जाते। आता त्याच्यामध्ये कम्युनिकेशन गॅप झालेला आहे। पत्र आल्यानंतर कन्फर्मेशन आण्याच्या पूर्वी ते तिथे गेले आणि नंतर त्यांचं सुटेबिलिटी टू टेक अ फ्लाईट हे प्रमाणपत्र नव्हतं आणि त्याच्यामध्ये तो प्रमाणपत्र असल्याशिवाय आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही अलाउ करत नाही। आता मुद्दा कसा आहे की एक छोटासा तांत्रिक मुद्दा आहे आणि आमच्यासाठी राज्यपाल हे महाराष्ट्राचं सर्वोच्च संवैधानिक पद आहे, पण त्या पदाची गरिमा मागल्या 1 वर्षापासून ठेवली जात नाही, हे दुर्भाग्याचं आहे। मी आता बोलतो की तुम्ही जे 5-6 गोष्टी सांगितल्या की वाद निर्माण होतो, तर एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला जेव्हा राज्यपाल नियुक्त केलं जाते तेव्हा त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम करू नये। आता हे झालं असं की हे फार म्हणजे भाजपच्या एजंडा रन करतात, तर आज तर अशी परिस्थिती आहे की प्रत्येक वेळी वाद होतो, तर पंतप्रधानांनी याला फार सिरियसली घ्यावं व यांना परत बोलावण्याची व्यवस्था राष्ट्रपतीकडून करावी, कारण कोश्यारी यांनी या पदाची गरिमा गमावली आहे। कोश्यारींना माहिती होतं की मला परवानगी नाही तरी जाऊन बसले आणि त्यांना कमर्शियल फ्लाईट उपलब्ध होतं, ते जाऊ शकत होते। मसुरीला त्यांचा कार्यक्रम होता। नाही, पण किशोर तिवारीजी मुद्दा हाच आहे की त्यांना परवानगी नाकारण्यात का आली? कारण आता राजभवनाने जो खुलासा केलेला आहे त्या खुलाशामध्ये तर असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की 2 फेब्रुवारीला हे पत्र पाठवलं गेलेलं होतं, 10 तारीख होती विमानाच्या उड्डाणाची, 8 दिवसाचा कालावधी परवानगीसाठी पुरेसा नाही, राज्यपाल प्रवास करणार आहेत, प्रायोरिटी दिली गेली पाहिजे त्यांच्या या पत्रासाठी म्हणून जे राजभवनातनं पाठवलं गेलंय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये, त्याला परवानगी दिली जाऊ शकत नव्हती? 8 दिवसांचा कालावधी जावा लागला त्याच्यासाठी? किशोर तिवारीजी संपर्क तुटलाय किशोर तिवारींसोबत आपला, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत राम कदम देखील आहेतच। राम कदम, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतच्या या चर्चेमध्ये। आणि हाच महत्त्वाचा मुद्दा की राज्य सरकारनं ही परवानगी नेमकी का नाकारली, आता यावर जोरदार चर्चा सुरू आहे आणि अनेक आरोप देखील करण्यात येत आहेत, खास करून भाजपचे नेते आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत। पण हे सगळं का घडलं असं वाटतं? राज्य सरकारनं 2 फेब्रुवारीला जे पत्र त्यांना मिळालं होतं त्या पत्रावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही का केली नाही आणि आजपर्यंत त्यावर परवानगी का मिळू शकली नाही, हा एक मुद्दा आहे। आपलं या संदर्भातलं मत? कसं आहे की या संपूर्ण विषयामध्ये एक जरी करता शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा महाराष्ट्र सरकारच्या अन्य नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली, तर महाराष्ट्राच्या जनतेला एक मात्र कळून चुकलंय की हे 3 पक्षाचं सरकार सत्तेचा गैरउपयोग करतंय, अहंकारामध्ये गर्क आहे आणि सत्तेचा गैरउपयोग करत असताना सुडाच्या भावनेनं जो राज्यपालांचा अधिकार आहे त्या अधिकाराचं ह्या सरकारनं हनन केलं आहे। हे काही विमान कोणाच्या एकाच्या मालकीचं नाही आहे, ते सरकारचं विमान आहे आणि राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात आणि राज्याच्या प्रमुख व्यक्तीला जर हे सरकार मुद्दामहून सुडाच्या भावनेनं विमान नाकारत असेल तर हे सरकार कसं काम करतंय याची आपल्याला कल्पना येईल।
कोणी पत्रकारांच्या विरोधात बोलत असतील तर तुरुंगात डांबतात, कोणी नटी यांच्या विरोधात बोलत असेल तर तिच्या घरावर बुलडोझर चालवतात. म्हणजे असं अहंकाराने बदलेच्या भावनेतून असं राजकारण केलं जात नाही. दुर्दैवाने हे सरकार तसं करत आहे. हा एक भाग. दुसरा भाग की ठरवून कसा अपमान केला जातो बघा. 2 तारखेला राज्यपाल कार्यालयातून महाराष्ट्र सरकारकडे पत्र जातं. आता राज्यपालांच्या पत्राला महाराष्ट्र सरकारकडे 10 दिवस कसे लागतात. विमानात बसल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला सरकारनं परवानगी दिली नाही. आणि कसली तांत्रिक गोष्ट करताय. अशा तुमच्या ह्या ज्या कोपराला गुळ लावण्याच्या गप्पा महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्यापणे ठाऊक आहेत. फक्त या महाराष्ट्राच्या सरकारला राग या गोष्टीचा आहे की मागच्या 1 वर्षात सरकारकडे काम होत नाही म्हणून अनेक लोक, सेवाभावी संस्था असतील, कलाकार असतील, राजकीय नेते असतील, ते राज्यपालांकडे जातात. राज्यपालांचं जे व्यक्तित्व आहे ते अतिशय त्यागी आणि समर्पित आणि शिस्तबद्ध जीवन जगणारी अशी ती एक महान व्यक्ती आहे. आणि त्यांनी नियमावर आणि संविधानाचा आधार घेत जी महाराष्ट्र सरकारनं विधान परिषदेची यादी पाठवली आहे, कदाचित ते नियमात बसत नसेल म्हणून त्याला विलंब झाला असेल. पण महाराष्ट्र सरकारची पोटदुखी अशी आहे की राज्यपाल त्याच्यावर निर्णय का घेत नाहीत म्हणून तो राग कुठे ना कुठे आज विमान नाकारून महाराष्ट्र सरकारनं काढलाय. पण तो राज्यपालांचा अपमान नाही झालाय. राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात, क्रमांक 1 ची व्यक्ती असते. पूर्ण महाराष्ट्राचा अपमान करण्याचं दुस्साहस या 3 पक्षांनी केलंय. राज्यपालांची त्यांनी हात जोडून माफी मागितली पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेची देखील माफी मागितली पाहिजे. कारण आमच्या महाराष्ट्राचं नाव, पालघर साधू हत्याकांड असेल, तांडव प्रकरणामध्ये देवी देवतांना शिव्या घालणारे लोक असतील, हे सगळे तसेच मोकाट फिरतायत. म्हणजे शर्गिल आमच्या हिंदू समाजाला सडकं म्हणतो तरी हे शिवसेनेचं सरकार काही करायला तयार नाही. पण हे सरकार कशामध्ये गुंतलंय. ह्यांची व्यस्तता राज्यपालांना विमान कसं मिळणार नाही, ह्यांची व्यस्तता फक्त बदल्या आणि बदल्या. बदल्यांमध्ये कोणतं अर्थ आणि कोणतं कारण लपलंय ते महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक नाही का. कोरोनाचं पॅकेज देणार होतात, कुठे दिलं कोरोनाचं पॅकेज. काही पॅकेज नाही. म्हणजे गोव्यावरून गुजरातहून मुंबईला या विमानाने, तुम्हाला कोविड टेस्ट रिपोर्ट पाहिजे, बाय रोड या, तुम्हाला कुठल्याही रिपोर्टची गरज नाही. असे मूर्खपणाचे निर्णय हे महाराष्ट्र सरकार घेतंय. आज राज्यपालांना विमान नाकारलं हे देशभरातल्या जनतेकडे पर्यंत गेलं. कोणाची अब्रू निघाली. महाराष्ट्राचीच निघाली ना. की महाराष्ट्रामध्ये अक्षरशः आणीबाणी थोपली जाते. कायदा व्यवस्था तर कुठे शिल्लकच राहिली नाही. प्रेत टॉयलेटमध्ये हॉस्पिटलच्या 1 आठवड्याने सापडतात. करतं काय महाराष्ट्राचं सरकार. असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात आणि ही पूर्णपणे महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्राची अब्रू देशाच्या चव्हाट्यासमोर आणली आहे. बिलकुल बिलकुल. आता मी चक्रधर दळवी सरांकडे जाणार आहे. या सगळ्या प्रकरणावरनं आता जो सध्या वाद सुरू आहे, हा वाद अजून तरी शमलेला दिसत नाही. कदाचित आणखी वाढतो की काय अशी शक्यता वाटते. दळवी सर, एरोप्लेन राजकारण आता नवा मुद्दा राजकारण करण्यासाठीचा होतोय की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे. गेले काही दिवस आपण बघतो आहोत सतत संघर्ष, सतत वाद हे बघायला मिळत आहेत राज्यपाल आणि राज्य सरकार दरम्यान. आणि आता एक नवीन मुद्दा हा विमानावरनं राजकारण होतंय की काय असं दिसतंय. या सगळ्या आजच्या घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे असं वाटतं. नाही, घटना खरोखर दुर्दैवीच आहे. परंतु राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद हे काही नवीन नाही आहेत. वर्षानुवर्ष सरकारं बदलली आणि राज्यपाल पूर्वीचे असतील किंवा नव्यानं नियुक्ती राज्यपालांची झालेली असेल किंवा ज्या पक्षानं राज्यपालांची नियुक्ती केलेली असते किंवा राष्ट्रपतीमार्फत जिथे राष्ट्रपती कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या सरकारने राष्ट्रपतींना पदावर बसवलं, त्यांनी कोणते राज्यपाल नियुक्ती केले आणि राज्यात जर सरकार वेगळ्या सरकार पक्षाचं असेल तर अशा वेळेस प्रत्येक ठिकाणी राज्यपाल आणि सरकार यांची वाद झालेले आहेत. आता गेल्या 70 वर्षाच्या इतिहासात असे अनेक वाद झालेले आहेत. परंतु आजची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. कारण म्हणजे राज्यपालांना जर विमान हवं असेल तर GAD मार्फत म्हणजे सामान्य प्रशासन विभागामार्फत मुख्य सचिवांकडे फाईल जाते आणि मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल मागून ती परवानगी घेत असतात. बरोबर. 2 फेब्रुवारीला राज्यपाल कक्षातून आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे की 2 फेब्रुवारीला त्यांनी हे पत्र पाठवलं होतं की या तारखेला आम्हाला विमान हवं आहे. तर 2 फेब्रुवारीला आज 11
फेब्रुवारीची तारीख आहे, म्हणजे 10 फेब्रुवारीला ही घटना घडली, तर 10 फेब्रुवारीपर्यंत ती परवानगी मिळालेली नव्हती. आता साहजिकच राज्यपालांना असं वाटलं की परवानगी मिळालेली नाहीये, म्हणजे नाही म्हणूनही सांगितलं नव्हतं आणि हो म्हणूनही सांगितलं नव्हतं. ते जेव्हा जाऊन विमानात बसतात तेव्हा त्यांना कळते की आपल्याला परवानगी मिळालेली नाहीये. म्हणजे 9 दिवसाच्या विलंबानंतर हे जेव्हा कळालं की त्यांना परवानगी नाहीये, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. कारण की त्यांना जर आधीच सांगितलं असतं की परवानगी देण्यात आलेली नाहीये तर ही घटनाच घडली नसती आणि त्यांना विमानातून खाली उतरावं लागलं नसतं. आता या सगळ्या प्रकारात महाराष्ट्राची खूप मोठी बदनामी झालेली आहे की आधीच जर त्यांना माहिती मिळाली असती तर ते विमानात बसलेच नसते, गेलेच नसते. त्यांनी त्यांची पर्यायी व्यवस्था जी नंतर त्यांनी केली ती आधीच केली असती. पण हे विलंबामुळे जे झालेलं आहे, त्यांना ही परवानगी त्यांना द्यायची नव्हती. सरकारला ही परवानगी, राज्य सरकारला ही परवानगी त्यांना द्यायची नव्हती, तर ती त्यांनी आधीच द्यायला नको होती. ते जेव्हा विमानतळावर पोहोचले, विमानात बसले, त्यावेळेस त्यांना कळते ही बाब अत्यंत चुकीची झालेली आहे असं मला वाटते. बिलकुल. किशोर तिवारींकडे पुन्हा एकदा मला जायचं. वर्षभर राज्यपाल बोला दळवी सर, बोला, आपला मुद्दा पूर्ण करा. राज्यपाल आणि राज्य सरकार म्हणजे भगतसिंहजी कोश्यारीजी आणि सध्याचं विद्यमान सरकार यांच्यातलं शीतयुद्ध गेले वर्षभर चालू आहे. वेगवेगळ्या प्रसंगांना ते वेळोवेळी जाणवलेलं आहे. विद्यापीठ परीक्षावरून थेट राष्ट्रपतींपर्यंत हे विषय गेलेले आहेत. आणि आताचा ताजा विषय जो आहे राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांचा, 12 आमदारांच्या याचा, तो पेटलेलाच विषय आहे. कदाचित याचं एक दुसऱ्याचं शीतयुद्धाचाच हा प्रकार असावा असं मला वाटते. बिलकुल, हा सगळा शीतयुद्धातनं घडलेला प्रकार असावा असं वाटतंय, असं दळवी सर म्हणतायत. मात्र जर असं होत असेल तर राज्याची नाचक्की होतीये, राज्यावरची नामुष्की दिसतेय की काय, असं देखील मत व्यक्त होताना दिसतंय. किशोर तिवारींकडे मी जाणार आहे. किशोर तिवारीजी, काय नेमकं याबद्दल आता वाटतं? तांत्रिकदृष्ट्या काहीतरी अडचण असेल आणि म्हणून ही परवानगी नाकारली गेली असेल असं आपण मगाशी म्हणालेला होतात. पण अशी तांत्रिक नेमकी काय बाब होती की जी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देखील स्पष्ट करण्यात आलेली नव्हती? अजूनपर्यंत त्याबद्दलची स्पष्टता अधिकृतरित्या सांगितली गेलेली नाहीये. काय नेमकं यामागचं कारण वाटतं? का फक्त अहंकाराचाच मुद्दा आहे हा, सूड भावनेतनच हे केलं गेलंय जसं राम कदम मगाशी म्हणाले? आपलं या संदर्भातलं काय मत आहे? नाही, हे बघा, राम कदम आणि प्रवीण दरेकर किंवा अतुल भातखळकर किंवा आपले देवेंद्र फडणवीस हे लोक चुकून पडतात त्या सरकारच्या याच्यावर. आता राम कदम यांनी पुष्कळ आरोप लावले. आता विमानवाद जो आहे, हा विमानवाद जेव्हा कोश्यारी गुरुजींनी केला आणि एका विमानातून दुसऱ्या विमानात बसले, त्यावेळेस पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारलं, तर या लोकांना काहीच माहित नव्हतं. ते म्हणाले की बा प्रोटोकॉल आणि जीएडीचे लोक बघतात, आम्ही विचारून टाकतो. आणि ते प्रामाणिकपणे बोलले. मी तर अजित पवारांकडे त्यांच्या कॅबिनमध्ये होतो, ते विचारत होते की बा राज्यपालांना का दिलं नाही. तशीच विचारणा सीएमओ मध्ये होत होती. कसं आहे की प्रोटोकॉल प्रमाणे ती परवानगी गेली नाही, कारण सुटेबिलिटी ऑफ द प्लेन, टेक्निकल सुटेबिलिटी ऑफ द प्लेन आलं नव्हतं. याचा वाद इतका करायचा आणि भाजपने ताणून महाराष्ट्राची बदनामी करायची, ही लज्जास्पद बात आहे. राम कदम मग त्यांनी कंगना रनौत आणतात, ते मग तो अर्णव गोस्वामी घेऊन येतात, म्हणजे असं पॅकेज आहे त्यांचं. नंतर बदल्याचा विषय काढतात आणि मग सरकारचं कोविड काढतात. आता मला सांगा, पूर्ण जगात महाराष्ट्राचं कोविड मॅनेजमेंट आणि मुख्यमंत्र्यांचा जो ग्राफ आहे तो वाढत आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता येणार नाही हे नक्की झालं असताना ही जे नैराश्य आहे, या नैराश्य मी बोलतो तुम्हाला, हे प्रकरण फार आर्टिफिशियली बीजेपीने त्यांच्याकडे वाद नसल्यामुळे निर्माण केलेला आहे. तर दुर्भाग्यपूर्ण आहे आणि भगतसिंग कोश्यारी सर याच्यावर खुलासा करतील. मात्र भगतसिंग कोश्यारी सर यांनी गुरुजी आहेत, त्यांना चार्टर्ड प्लेन पाहिजे, त्यांना सरकारचा प्लेन पाहिजे. मास्तर माणूस राज्य सत्तेत जी विनम्रता असते, मोदींनी अनेक वेळा त्यांना सल्ला दिला की राज्य सरकारचं काम करा, तुम्ही राज्य सरकारचं काम तुम्ही करू नका. आता ही गोष्ट फार महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते हस्तक्षेप करतात.
आणि राजकारणात हस्तक्षेप करतात आणि त्यांच्या नावाने पत्र लिहून ते प्रसारित केले जातात. हा सगळा प्रकार काही 4-5 लोक त्यांना बैचेनी आहे असे भडास आणणारे लोक करतात. हे चुकीचं आहे. हुशारी तर याच्यावर स्पष्ट करतील. महाराष्ट्र सरकारने जाणून बुजून काही केलेलं नाहीये. हे राजभवनातील राजकारण आहे. राजभवनातील अनेक महत्वाकांक्षी लोक आमच्या सरकारला बदनाम करण्याचा स्फोट रचत आहे. बर हे राजभवनातलं राजकारण आहे आणि अनेक लोक राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत की काय, असं किशोर तिवारींचं म्हणणं आहे. यावर राम कदम यांच्याकडनं मी उत्तर घेणारच आहे, पण एक छोटासा ब्रेक घ्यायची वेळ झाली आहे. एक ब्रेक मी घेतो आणि या ब्रेक नंतर ही चर्चा आपण अशीच पुढे नेऊया. घडलेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे असं मत तर व्यक्त होत आहे, पण हा प्रकार घडायला नको होता असं देखील मत व्यक्त होतं. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परतूया. बघत रहा न्यूज 18 लोकमत. अहंकाराचा सामना या आपल्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर मी थेट राम कदम यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहे. राम कदम, किशोर तिवारी ब्रेकला जाण्यापूर्वी असं म्हणाले होते की राजभवनातलं हे राजकारण आहे आणि राज्य सरकारवरच कुरघोडी करण्याचा एक प्रकारचा प्रयत्न होताना दिसतोय. खरंच असं होतंय का? अतिशय बालिश आणि बाळबोध शिवसेनेच्या नेत्यांकडून आणि महाराष्ट्राच्या सरकारकडून स्पष्टीकरण दिलं जातंय. मी पुन्हा एकदा म्हणेन, हे काही विमान कोणत्या पक्षाच्या मालकीचं नाही आहे, ते सरकारच्या मालकीचं आहे. आणि सरकारच्या मालकीचं विमान सरकारी कार्यक्रमासाठी राज्यपालांनी नाही वापरायचं, कोणी वापरायचं? पण त्याची देखील परवानगी नाकारली जाते. हात जोडून माफी मागायचं सोडून राज्यपाल कार्यालयावर ढकलणार आहात तुम्ही, की त्यांचं राजकारण? कसलं राजकारण त्यांचं? तुम्ही विमान नाकारता, तेही राज्यपालांना नाकारता. राज्यपाल महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ना. घटनेनं, संविधानानं त्यांना अधिकार दिला. मुख्यमंत्र्यांची शपथ राज्यपालांच्या हातून होते, हे देखील विसरलात आपण. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं स्वतः चूक करायची आणि नंतर ह्याच्या त्याच्या अंगावर ढकलायचं, हा ढकलाढकलीचा कार्यक्रम 1 वर्ष झालं महाराष्ट्र सहन करतोय. म्हणजे पत्रकाराला तुरुंगात घातलं, सर्वोच्च न्यायपालिकेने तुम्हाला फटकारलं, कंगनाचं घर तोडलं, हायकोर्टाने तुम्हाला फटकारलं, शर्गिलनं शिव्या घातल्या, त्याच्यावर तुम्ही कारवाई करायला तुमच्यात हिंमत नाही, दम नाही. ते तांडववर 4 दिवस लागले तुम्हाला FIR घ्यायला. आम्ही रोडवर उतरलो, त्याच्यानंतर तुम्ही FIR घेतलात. अजूनही तांडवमध्ये आमच्या देवी देवतांना शिव्या घालणारे बँड्राच्या पाली हिलच्या एअर कंडिशन बंगल्यामध्ये बिर्याणी खातात, त्यांच्यावर तुम्हाला कारवाई करायला वेळ नाही. तुम्हाला फक्त एकाच गोष्टीसाठी वेळ आहे की राज्यपालांचं विमान कसं कॅन्सल करायचं, राज्यपालांना कसं बदनाम करायचं. अहो, त्यांचं पूर्ण जीवन चरित्र पहा. अतिशय त्यागी, समर्पित जीवन आहे त्यांचं. पूर्णपणे पहाटे 4 वाजता उठून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं काम करतात. तुम्ही काहीतरी जे घटनेत बसत नाही अशी यादी पाठवाल आणि त्या गोष्टीवर तुम्ही निर्णयाची अपेक्षा कराल. या अगोदर महाराष्ट्राच्या जनतेला, अधिकांश जनतेला राज्यपाल कोण हे देखील अधिकांश जनतेला माहित नसेल. राम कदम, तुमच्या या मुद्द्यावर किशोर तिवारींना उत्तर द्यायचंय. देशातल्या प्रत्येक व्यक्तीला कळलेलं आहे. हा किशोर तिवारींना उत्तर द्यायचंय. किशोर तिवारीजी बोला. नाही, कसं आहे की एक मी तुम्हाला बोलतो की राम कदम यांना काय 10-20 माणसं घेऊन काहीही विषयावर आंदोलन करायची एक सवय झाली आहे. आणि शिवसेनेचे नेते बालिश आहे, आम्ही छोटे पोरं आहोत. तर मला एक सांगायचं आहे की आम्ही वेडे आहोत, देशद्रोही आहोत, तुकडे तुकडे करणारे लोक आहोत, सगळं बरं आहे. कारण आम्ही तुमच्यापासून काँग्रेसकडे गेलो आहे म्हणून तुमची हे बडाच आहे. बरं, एक मी सांगतो तुम्हाला, मी बोलणार नव्हतो हे विषय, इथे मी बिलकुल बोलणार नव्हतो. मात्र भाजप ज्या प्रकारचं राजकारण करते म्हणून मी बोलतोय की प्रोटोकॉल स्ट्रिक्ट करण्यात आलाय. कारण करोना जसा सुरू झाला तर त्याच्या 3 महिन्यानंतर एकदा एक हेलिकॉप्टर उडालं आणि ते उत्तरांचल मध्ये उतरलं. आपल्या सरकारला विचारण्यात आलं तर आपण म्हटलं की बा राज्यपाल वापरतात, राज्य सरकारचा आहे. मात्र राज्यपालांचा कार्यक्रम नव्हता. त्याच्यानंतर सरकारची किरकिरी झाली. आता प्रोटोकॉल फार चेक केला जातो. राज्यपाल कार्यालयातून जर विमानाची परवानगी आली असेल तर ती सगळी सनदी अधिकारी हाताळतात आणि मुख्यमंत्री वगैरे याच्या छोट्या ह्याच्यात काम करत नाही आणि त्यांची ही विचारसरणी नाही.
एक विनम्र माणूस आहे आणि शरद पवारांना आणि उद्धवजी ठाकरेंना हा विषयच माहित नव्हता. आता कसं आहे की मी आज प्रत्यक्षदर्शी असल्यामुळे मी बोलू शकतो की ते सुद्धा विचारत होते. नाही, पण मग किशोर तिवारी जी मुख्यमंत्री कार्यालयाकडनं यावर स्पष्टीकरण का दिलं गेलं नाही? समोर येऊन सांगितलं गेलं पाहिजे होतं की अशा गोष्टी होत्या, या गोष्टींमुळे, या कारणांमुळे परवानगी नाकारली गेली. का सांगितलं जात नाही? विषय समजेल सगळ्यांना, राज्याच्या जनतेला कळेल की नेमका प्रकार काय घडला. कारण जसं दळवी सर म्हणाले की एक वेगळी प्रतिमा जाते राज्याची देशभरामध्ये. दुर्दैवी प्रकार असे थांबवणं शक्य होतं. मुख्यमंत्री कार्यालयाकडनं जर एक स्पष्टीकरण गेलं तर हा सगळा प्रकार सोडवता येऊ शकेल असं वाटत नाही का? हे बघा, अजूनही पुष्कळ सनदी अधिकारी भाजपच्या पेरोलवर काम करत आहेत आणि या सरकारची प्रतिमा धुळीत करण्यासाठी ते कट रचत असतात. त्यांच्या बैठकाही होत असतात आणि भाजपवाले या बातम्या फिरत असतात ना. आता 30 मार्च त्यांनी तारीख काढली आहे की सत्ता बदलणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. तर राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. तर आम्ही तर याला फार सिरियसली घेणार आहोत की कुचराई कोणी केली, महामहिम राज्यपालाचा अपमान कोण केला, याच्या आम्ही सगळं करू. मात्र यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हात आहे, उपमुख्यमंत्र्यांनी बोलले आहे, कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. अशा खालच्या स्तराच्या बातम्या आणि काय लँग्वेज होती हो प्रवीण दरेकरांची, देवेंद्र फडणवीसची. आता राम कदम तर मला देशद्रोही म्हणत नाहीये, तुम्ही त्यांचा आभारी आहे. बर राम कदम, काही गंभीर अशा गोष्टी किशोर तिवारी यांनी आपल्या आता बोलताना म्हटलेल्या आहेत आणि त्या गोष्टींमधनं कदाचित तुम्ही निश्चितपणे उत्तर देणं गरजेचं वाटतंय. नाही बघा, मी व्यक्तिविशेष कधीच टिप्पणी आम्ही करणार नाही, तसे आमचे संस्कारही नाहीत. पण या ठिकाणी व्यापक भूमिका एक पक्ष आणि सरकार म्हणून यांची जी भूमिका मागच्या वर्षभराच्या कालखंडातली राहिलेली आहे, ती वर्षभराच्या कालखंडातली जो कोणी या सरकारला त्यांची जागा दाखवेल की हे तुमचं चुकतंय, हे बरोबर नाही, हे अमुक आहे, अशा प्रत्येक व्यक्तीला सरकार त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. हे काही लपून राहिलेलं नाही. पूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश उघड्या डोळ्यानं हे पाहतो आहे. आता या ठिकाणी हे जाणून बुजून मुद्दामहून परवानगी नाकारली आहे हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. आणि मुद्दामहून परवानगी नाकारण्याचा अधिकार कधी, जर समजा हे राष्ट्रवादीचं शिवसेनेचं स्वतःचं विमान असतं तर तुम्ही परवानगी नाकारली अशी मी समजू शकलो असतो. अरे हे महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचं विमान आहे. नाही, पण राम कदम, किशोर तिवारी म्हणतायत की जाणून बुजून घडलेला प्रकार नाहीये, सूड भावनेनं काहीही केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांच्याकडे दुसरं उत्तर काय आहे? ते असं म्हणतील का आमच्याकडून चुकून झालं म्हणून? असा कुठला सरकारी प्रवक्ता म्हणतो का? नाही म्हणत. त्यांच्याकडे आता हेच सगळं असं गोलगोल गुळमुळीत उत्तर देणं एवढंच त्यांच्याकडे शिल्लक आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे 2 तारखेला विचारलेली परवानगी 11 तारखेला सकाळी 10 पर्यंत कशी मिळत नाही आणि विमानात बसल्याच्या नंतरच कसं सांगितलं जातं की तुम्हाला परवानगी नाही आहे म्हणून. म्हणजे हे सगळं मुद्दामून ठरवलंय आणि हे मुद्दामून ठरवण्याचा अधिकार या सरकारला याच्यासाठी नाही आहे. हे सरकारच्या मालकीचं विमान नाही आहे. आणि आज राज्यपालांना जेव्हा तुम्ही विमान नाकारता तर याचा अर्थ स्पष्ट होतो की राज्याच्या प्रमुख व्यक्तीला देखील तुम्ही संविधानाने जे अधिकार दिलेत त्या अधिकारांची तुम्ही पायमल्ली करताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला पवित्र संविधान दिलंय त्या संविधानाचा अपमान करताय, 12 कोटी जनतेचा अपमान करताय आणि संपूर्ण देशासमोर आमच्या या पवित्र महाराष्ट्राच्या भूमीला मलिन करण्याचं दुस्साहस सातत्यानं शिवसेना आणि महाराष्ट्राचे सरकार करतं. बिलकुल. या सगळ्यानंतर आता 2 वेगवेगळे मतप्रवाह समोर येताना तर दिसत आहेत. किशोर तिवारींकडे मी जाणार आहे, त्यांना वेळ देणार आहे बोलायला, पण एक ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर दळवी सरांकडे देखील मला जायचं आहे आणि हा जो सगळा प्रकार सध्या सुरू आहे हा प्रकार नेमका थांबणार कधी हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून आपण पाहतो आहोत की संघर्ष तर सुरू आहे, राज्यातली सगळी जनता पाहतेय की हा संघर्ष होतोय, पण हा संघर्ष नेमका थांबणार कधी? कुरघोडी जर होत असेल तर ही कुरघोडी नेमकी थांबणार कधी हा महत्वाचा प्रश्न आहे. छोटासा ब्रेक आपण घेऊया, परत एकदा लगेच परत येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दळवी सरांकडे आता थेट मी जाणार आहे. दळवी सर, एकीकडे शिवसेनेचे प्रवक्ते म्हणतायत की जाणून बुजून केलेला हा प्रकार नाही, राम कदम म्हणतायत की जाणून बुजून केलेला हा प्रकार आहे, अहंकाराच्या भावनेतनं केलेला हा प्रकार आहे. जबाबदारी नेमकी कोणाची या सगळ्या प्रकाराबद्दल ते काही ठरत नाहीये, मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही स्पष्टीकरण येत नाहीये. हा सगळा प्रकार नेमका आता कसा पुढे जाणार याबद्दल चर्चा होतीये. आपलं या संदर्भातलं मत? नाही, ज्या पद्धतीनं खुलासा आणि प्रतिखुलासा होत आहे ते बघितल्यानंतर असं वाटतंय की प्रशासकीय पातळीवर कुठेतरी गल्लत झालेली असावी. पण एक म्हणावंसं वाटतंय की राज्यपाल भवनातून 2 तारखेला पाठवलेल्या पत्राचा फॉलोअप घेण्याचं का टाळलं गेलं, फॉलोअप का घेतला नाही, की आपल्याला परवानगी मिळाली की नाही अजूनपर्यंत, 8 दिवस राज्यपाल भवनाने वाट कशाची बघितली, हाही प्रश्न निर्माण होतोच आहे ना. जर सनदी पातळीवर म्हणजे प्रशासकीय पातळीवर ते पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलीच नसेल, फाईल पोहोचलीच नसेल, तर परवानगीचा प्रश्नच येत नाही. मग ती फाईल कुठं अडकली, मुख्य प्रशासन सचिवांमार्फत ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे जात असती, ती मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल गेली का परवानगीची हेही बघावं लागणार आहे. पण राज्यपाल भवनातूनही त्याचा फॉलोअप घेतला गेला पाहिजे होता असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, राज्यपाल भवन आणि सरकार ही भांडणं नवीन नाही आहेत आणि हे शीतयुद्धही नवीन नाही आहे. आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं शीतयुद्ध जसं महाराष्ट्रात चालू आहे राज्य सरकार आणि राज्यपाल भवन, त्याच पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये सुद्धा राज्यपाल भवन आणि तेथील राज्य सरकार यांचं शीतयुद्ध गेले अनेक वर्ष चालूच आहे. त्यामुळे हे प्रकार नवीन नाही आहेत, परंतु यातून राज्याची प्रतिमा मलिन होत आहे, राज्याची बदनामी होत आहे, हे मात्र निश्चित आहे. पण मग दळवी सर, हे आणखी किती दिवस चालणार? असं वेगवेगळे वाद, वेगवेगळे संघर्ष आपण बघितले. उत्तर दिलं जातं, त्याला प्रत्युत्तर मिळतं, कोणावर तरी जबाबदारी कोण घ्यायची ढकलली जाते की काय जबाबदारी, असं एक प्रकारे बघायला मिळतं. त्याबद्दल अनेक वेळेला बोललं जातं, चर्चा घडते, पण निष्कर्ष काहीच निघत नाही. आणि आता जसे प्रकार घडताना दिसत आहेत, राज्यातली जनता देखील आता हे सगळे प्रकार बघतीये आणि राज्याच्या जनतेची देखील मतं निश्चितपणे बनलेली असणार आहेत. मग आपण जसं म्हणता की प्रतिमा मलिन होते, एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा जाते देशभरात, हे नेमकं थांबणार कधी? राज्यपाल वेगळ्या पक्षाचे आणि राज्य सरकार वेगळ्या पक्षाची असं जेव्हा जेव्हा झालेलं आहे तेव्हा तेव्हा सगळ्याच राज्यांमध्ये हे प्रश्न उद्भवलेले आहेत. राज्यपाल आणि राज्य सरकार हे एकाच पक्षाचे असले तर असे प्रश्न उद्भवत नाहीत, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळं काहीतरी बदलल्याशिवाय हे शीतयुद्ध थांबेल असं मला तरी वाटत नाही. नाही, पण मग नेमकं काय बदलायचं किंवा काय बदललं जावं हा पुन्हा एकदा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. त्याविषयी आपण कदाचित नंतर बोलूया, त्यावेळेला त्याची गरज भासली की बोलता येईल. पण किशोर तिवारी, ज्या पद्धतीनं आता हा सगळा प्रकार हाताळला जातोय ते पाहता नेमकं मग मागे कोणी यायचं, कोणी एक पाऊल मागे घ्यायचं हा मुद्दा राहील. पण जो संघर्ष सध्या सुरू आहे ते पाहता हे येत्या काळात, नजीकच्या काळात तरी होईल असं वाटत नाही. नाही, हे बघा, राष्ट्रपतींनी मॅच्युअर्ड जर राज्यपाल दिले आणि ते निपक्षपणे वागले तर मला वाटतं हा मुद्दा येत नाही. परंतु मी दळवी सरांचा एक मुद्दा क्लिअर करतो आणि राम कदम साहेबांना सुद्धा अपडेट करतो की राजभवनातून या गोष्टीवर फॉलोअप झाला आणि त्यांना कल्पना होती की तो स्टेटचा एअर ड्राफ्ट याला क्लिअरन्स नाहीये, तर त्यांनी अल्टरनेट अरेंजमेंट 2 दिवसापासून सुरू केली होती. आता भाजपकडे 4-5 अॅन्युअली चार्टर्ड प्लेन आहेत, ते भाड्याने घेतात. कारण भाजपच्या आता कोणताही नेता हा ट्रेन वगैरे मध्ये प्रवास करत नाही. तर समजून घ्या की होशियारीबद्दल मला खूप आदर आहे. हे एक टीचर होते आणि RSSचे प्रचारक झाले. भाऊसाहेब देवव्रत सरनी त्यांना जनसंघ आणि भाजपमध्ये पाठवलं आणि नितीन गडकरीच्या प्रेमापोटी ते इथे राज्यपाल म्हणून आले. मात्र इथल्या राज्य भाजपनी त्यांचा जो वापर केला ना, जसं आता 12 लोकांची नियुक्ती आहे, तर राज्यपाल हे भाजपचे कार्यकर्ते झाल्यासारखे वाटत आहे. आता राज्य सरकारचा तो अधिकार आहे. याच्यापूर्वी नियुक्त्या झाल्या नाही काय? अशाच नियुक्त्या झाल्या. नियुक्त्या झालेल्या लोकांना मंत्रिपद देण्यात आलं. आता राजकीय लोकांनाच नियुक्त्या मिळतात, समाजातील चांगल्या लोकांना नाहीतर निवडणुकीत कोणी उभा करतो, नाहीतर नियुक्तीत कोणी देतो. तर आता या राजकीय नियुक्त्या असतात, याच्यावर वाद उपस्थित करणे
आणि ते रोखून धरणे, म्हणजे यांना कसं वाटते की हे सरकार पाडावं, मग भाजपचे 12 लोक विधानसभेत येतील, विधान परिषदेत येतील. आता कसं आहे की एक एक कव्हर ओपन होतोय की राज्यपाल हे पद जसं संवैधानिक आहे त्याची गरिमा ठेवणं हे जबाबदारी ही राज्यपालांची आहे. राज्यपालांना माहित होतं की विमानांचं क्लिअरन्स नाहीये, तरी त्यांनी कोणाच्या बोलण्यावरून उतरण्याचं चढण्याचं नाटक केलं. मग त्यांना कमर्शियल फ्लाईटवर ते तात्काळ गेले. याचाच अर्थ की सरकारला बदनाम करण्याचा कट भाजपने रचला आहे आणि तो बेफामपणे ते करत आहे. याच्यात महाराष्ट्राच्या बदनामी करण्याचा बदला भाजपकडून जनता जरूर घेईल. बर पण हा सगळा मुद्दा आता कुठेतरी आणखीन वाढतोय की काय असं दिसतंय. राम कदम यांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे, पण एक ब्रेक मला घ्यायचा आहे. ब्रेक नंतर राम कदम यांच्याकडे मी पुन्हा एकदा येणार आहे. जसं राज्य सरकारची गरिमा राखणं गरजेचं आहे, तसंच राज्यपालांची गरिमा राखणं देखील तितकंच गरजेचं आहे. संवैधानिक पद आहे, व्यक्तीच्या बद्दलचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप एखाद्या वेळेला असू शकेल, पण ते एक संवैधानिक पद आहे. त्या पदाचा मान निश्चितपणे राखला गेला पाहिजे. हा देखील सातत्यानं भाग जो आहे तो समोर येताना दिसतोय. या मुद्द्यावर देखील आपण बोलूया. ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. कुठेही जाऊ नका, बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राम कदम यांच्याकडे मी पुन्हा एकदा थेट जाणार आहे ब्रेक नंतर. राम कदम, अनेक महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा किशोर तिवारींनी मांडलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं हे सगळं सुरू आहे ते फक्त महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठीचे प्रयत्न भाजपचे गेल्या काही दिवसांपासूनचे सुरू आहेत, त्याचाच हा एक भाग आहे असं ते म्हणताय. नाही, मुळामध्ये त्यांचं जे काही वक्तव्य आहे त्या वक्तव्यातच त्यांचं दुःख जाणवतंय. त्यांचं दुःख काय आहे की राज्यपालांकडे जी 12 विधान परिषद सदस्यांची यादी पाठवली त्याच्यावर जो निर्णय झाला नाही हे त्यांचं दुःख आहे. नाही, पण मग राम कदम ह्यावरचा निर्णय का होत नाहीये? त्यांनी काय सोडू नाही एक मिनिट. मुळामध्ये जी विधान परिषदेची जी राज्यपाल नियुक्ती यादी असते त्याच्यामध्ये निकष आहेत. कलाकार, संगीतप्रेमी, खेळाडू असे वेगवेगळे निकष आहेत. त्या निकषामधली राज्य सरकारने यादी पाठवली असेल तर ते निश्चितपणे नियमाप्रमाणे त्याला मान्यता मिळेल. त्या निकषात न बसलेली यादी पाठवली असेल तर निश्चितपणे ती मान्य होणार नाही, अमान्य होईल. म्हणजे जे नियमात बसत नाही ती गोष्ट राज्यपालांनी मान्य करावी, हा महाराष्ट्र सरकारचा दुराग्रह आहे. आणि हा दुराग्रह शिस्तबद्ध माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा माणूस हे कधीच मान्य करू शकणार नाही. तर त्याच्यामुळे, आणि दुसरा प्रश्न तुम्ही जे म्हणतात की राज्यपाल कार्यालयातून फॉलोअप घ्यायचा, त्याची परवानगीची पद्धत अशी आहे, राज्यपालांनी फक्त महाराष्ट्र सरकारला कळवायचं असतं की मी या दिवशी विमान घेतोय, आणि राज्यपालांनी कळवल्याच्यानंतर तिथे जे आपलं एव्हिएशन डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटला परस्पर कळवलं जातं. हा याच्या अगोदरचा हा परिपाठ राहिलेला आहे. पण यावेळेस विमानात बसल्याच्या नंतर या महाराष्ट्राच्या कुचकामी अहंकारी सरकारनं विमानात बसल्यानंतर इतक्या वयस्कर व्यक्तीला, मानाच्या व्यक्तीला, राज्याच्या प्रमुख व्यक्तीला अपमानित केलं. विमान तिथेच थांबू नये, कुठेही जात नाही विमान. अपमानित केलं की तुम्हाला सरकारने परवानगी दिली नाही. अरे जर सरकार एवढं जर तत्पर असतं तर परवानगी द्यायला 5 मिनिटं लागतात. फोनवर तुम्ही परवानगी दिली असती. पण नाही, मुद्दाम होऊन तुम्हाला त्यांना अपमानित करायचं होतं. बघा आमचं सरकार, आम्ही काय करू शकतो. पण हा खेळ तुमचा चुकला. तुम्ही राज्यपालांना नाही, पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला राम कदम, याच्यावर किशोर तिवारींना उत्तर द्यायचं. तुम्ही म्हणताय, एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका. शिवजयंती हे साजरं करायला महाराष्ट्र सरकार देणार नाही. अहो, तुम्ही शिवसेना, शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही आता सत्तेत आलात, ती शिवजयंती तुम्ही आम्हाला साजरी करायला देणार नाही. मग त्या शर्जिलच्या एल्गार परिषदेला परवानगी, आझाद मैदानावर त्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला परवानगी, राष्ट्रवादीच्या त्या कार्यक्रमाला परवानगी, बाकी काँग्रेसच्या दुसऱ्या कार्यक्रमांना परवानगी, ट्रेनला परवानगी, ट्रेनमध्ये हजारो लोक चालतात. वेळ थोडा कमी आहे. शिवजयंतीला 10च्या पुढे 11वा माणूस आला तर तुम्ही त्याच्यावर खटला दाखल करणार. हे असं सरकार चालवणं महाराष्ट्राच्या जनतेला काही मान्य नाही. बर किशोर तिवारीजी, थोडक्यात कसं आहे, मी एकच बोललो की आता मला अपडेट मी देतो रामला, थोडंसं नैराश्य येईल त्याला. अपडेट असा आहे की कोश्यारी साहेबांनी क्लिअर केलं
की एवढा वादाचा मुद्दा नव्हता. असे प्रकार पहिली झालेले आहेत. कधी कधी विमान उपलब्ध होत नाही आणि ते तर फार साधे आहेत. ते एसी स्लीपर कोच मध्येही जात नाही. ते तर साधे स्लीपर कोच मध्ये जातात. त्यांना काही घेणं देत नाही. त्यांचा हा मुद्दाही नाही म्हणतात. हे पोट दुखत होतं भाजपचं आणि भाजपने त्याचा बाजार केला. आता बाजार करताना हे आता एल्गार परिषद घेऊन आले. आता त्या शेतकऱ्यांचं जे आंदोलन होतं त्याला ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिला ते देशद्रोही लोक आझाद मैदानमध्ये आले होते. बरं, किशोर तिवारी, वेगळा मुद्दा आहे. चर्चा वेगळ्या मुद्द्यावर, तो मुद्दा नको. हे बोलले ना, हे बोलले याच्यावर. नाही, मी त्यांना थांबवलं ना म्हणून नको, त्याच्यावर नको. मी फक्त या आजच्या मुद्द्यावर म्हणतोय, त्याच मुद्द्यावर बोलूया आपण. क्लिअर करतो. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना साधी कल्पना नाही आणि राज्यपालाचा अपमान करायचा विचार उद्धवजी कधीही करू शकत नाही. सरकारचा आणि राजभवनाचा म्हणजे प्रशासनात आणि राजभवनात काही चुका कोणाच्या असतील तर मी स्पष्ट करतो की सरकार म्हणून आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. एक दुसरं मी सांगतो तुम्हाला की हे जे म्हणतात ना सरकारचं विमान आहे, शिवसेनेचं नाही, राष्ट्रवादीचं नाही, सरकारचं विमान आहे आणि प्रशासकीय यंत्रणा एव्हिएशन डिपार्टमेंट प्रोटोकॉल प्रमाणे चालवते आणि तो प्रोटोकॉल जो असतो त्याच्यात काही तांत्रिक अडचण असतील तर तो ऍड्रेस करतील. मात्र तुम्ही काहीही बाजू न ऐकता एकदम राज्यपालाचा अपमान केला, महाराष्ट्राचं सरकारला शरम आली पाहिजे, हे लोक इतक्या घाणेरडं राजकारण करतायत. हात जोडून सांगतो की उद्धवजींना तुम्ही जितकं अपमानित कराल तितकी प्रतिमा त्यांची मुद्दा कळला किशोरजी, बिलकुल मुद्दा कळला. दळवी सर, थोडक्यात शेवटची कमेंट आपली. नाही, प्रशासकीय पातळीवर यात गल्लत झालेली दिसते. कारण की जीएडी विभाग म्हणजे सामान्य प्रशासन विभाग आणि राज्यपाल भवनातलं सचिवालय या दोघांनीही वेळीच खातरजमा केली नाही असं आताच्या बातम्या येत आहेत. त्यानुसार असं वाटतंय की या दोन्ही सचिवालयातली जो हे समन्वय पाहिजे होता तो समन्वय नसल्यामुळं ही गल्लत घडलेली आहे. बिलकुल प्रशासकीय पातळीवरची कदाचित ही गल्लत आहे की काय असं सध्या तरी दिसतंय. पण जर तसं असेल तर मग या संदर्भात काहीतरी गंभीरपणे निश्चितपणे राज्य सरकारला विचार करावा लागेल असं सध्या तरी दिसतंय. आपला वेळ या चर्चेचा संपत आलेला आहे. मी तीनही मान्यवरांचे आभार मानतो. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल, तुमची मतं व्यक्त केली त्याबद्दल. ही जरी प्रशासकीय पातळीवरची गल्लत आहे असं आपण समजून चाललो तरी देखील राज्यपालांना विमान न मिळणं, त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी जायला न मिळणं हे खरंच सध्या खूप चर्चिलं जात आहे. हे दुर्दैवी आहे अशीच प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसतेय. आणि ज्या पद्धतीनं आता प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत, महाराष्ट्राची राज्याची प्रतिमा मलिन होते की काय असा देखील एक प्रकारचा आरोप होतोय. हे सगळं नेमकं केव्हा थांबणार असा देखील एक मुद्दा आहे. या महत्त्वाच्या विषयावरच आता आपण इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.